नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. आमच्या जिल्ह्यासाठी पीक विम्याची नेमकी किती भरपाई मंजूर झाली आहे, कोणत्या ट्रिगर अंतर्गत किती भरपाई मंजूर झाली, असे प्रश्न आपल्यापैकी बहुतांश जणांनी विचारले होते. आजच्या व्हिडिओमधून आपण हेच जाणून घेणार आहोत की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमकी किती विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि विशेष म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या ट्रिगरच्या माध्यमातून किती भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकूण 4 ट्रिगर अंतर्गत म्हणजे नुकसान भरपाईच्या एकूण 4 बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी या 4ही बाबींमधून नुकसान भरपाई मंजूर झालेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये केवळ एकाच बाबीमधून म्हणजे ट्रिगरमधून भरपाई मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये 2 ट्रिगरमधून, तर काही जिल्ह्यांमध्ये 3, तर काही जिल्ह्यांमध्ये 4 ट्रिगरच्या माध्यमातून भरपाई मिळणार आहे. मग नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ट्रिगरमधून किती भरपाई मिळणार त्याचा आता आपण विभागनिहाय म्हणजे मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण असा आढावा घेऊयात आणि सुरुवात करूयात मराठवाड्यापासून. एकूण राज्याचा विचार केला तर मराठवाड्यासाठी सर्वाधिक 1760 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. मग मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भरपाई मंजूर झाली ते बघूयात. सुरुवात करूयात छत्रपती संभाजीनगरपासून. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 2 ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 83 कोटी 38 लाख रुपये भरपाई मंजूर झाली, तर पीक कापणी प्रयोगा भरपाईमधून 4 कोटी 83 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण भरपाई 88 कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आली आहे. आता बघूयात जालना जिल्ह्यामध्ये किती भरपाई मिळणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 196 कोटी 95 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे, तर काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून 66 कोटी 44 लाख रुपये भरपाई मिळणार आहे. म्हणजे जालना जिल्ह्यात एकूण भरपाई 263 कोटी 40 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता बघूया बीड जिल्ह्यात किती भरपाई मिळणार आहे. बीड जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांमधूनच म्हणजे एकाच घटकांमधून भरपाई मिळणार आहे. 212 कोटी 76 लाख रुपये भरपाई बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता बघूया धाराशिव जिल्ह्याचं. धाराशिव जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून म्हणजे ज्या ट्रिगरमधून 231 कोटी 5 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आता बघूयात परभणी जिल्ह्यात किती भरपाई मिळणार आहे. परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून 101 कोटी 89 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे, तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकांतर्गत 296 कोटी 88 लाख रुपये भरपाई मंजूर आहे, तर काढणी पश्चात नुकसान भरपाईमधून 27 कोटी 77 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे. परभणी जिल्ह्यात एकूण भरपाई 426 कोटी 55 लाख रुपये मंजूर झाली आहे. म्हणजेच परभणी जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मंजूर झाल्याचं दिसून येत आहे. आता बघूयात नांदेड जिल्ह्यात नेमकी किती भरपाई मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून 102 कोटी 62 लाख रुपये, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून 245 कोटी 59 लाख रुपये, असं एकूण नांदेड जिल्ह्यात एकूण भरपाई 357 कोटी 21 लाख रुपये मिळणार आहे. आता बघूयात हिंगोली जिल्ह्याविषयी. हिंगोली जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून 26 कोटी 68 लाख रुपये भरपाई मिळणार आहे, तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकामधून 154 कोटी 36 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण भरपाई 181 कोटी 5 लाख रुपये मिळणार आहे. आता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये नेमकी किती भरपाई मिळणार आहे याविषयीची माहिती कृषी विभागाने दिलेल्या अहवालामध्ये उपलब्ध नाही आहे. म्हणजे एकतर लातूर जिल्ह्याला भरपाईच मिळणार नाही किंवा मिळणार असेल तर कृषी विभागाने त्याविषयी माहिती आमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे. आता आपण बघितलं की मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना जिल्हानिहाय किती भरपाई मंजूर झालेली आहे आणि तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. आता बघूया विदर्भातील जिल्ह्यांविषयी म्हणजे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमकी भरपाई किती मिळणार आहे. आणि सुरुवात करूयात बुलढाण्यापासून. बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 144 कोटी 21 लाख रुपये भरपाई मंजूर झाली, तर पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई 2 लाख रुपये, असं बुलढाणा जिल्ह्यात एकूण भरपाई 144 कोटी 23 लाख रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. आता बघूयात अमरावती जिल्ह्यात किती भरपाई मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून 50 कोटी 9 लाख रुपये भरपाई मंजूर झालेली आहे. काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगर अंतर्गत 10 कोटी 51 लाख रुपये, तर पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई 19 लाख रुपये मंजूर झाली आहे. असं अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे 60 कोटी 80 लाख रुपये. आता बघूयात अकोला जिल्ह्याविषयी. अकोला जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 66 कोटी 64 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे. अकोला जिल्ह्यात या एकाच ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. आता बघूयात वाशिम जिल्ह्याविषयी. वाशिम जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एकाच ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. 10.74 कोटी म्हणजे 10 कोटी 74 लाख रुपये भरपाई
वाशिम जिल्ह्याला मंजूर झाली आहे। आता बघूयात यवतमाळ जिल्ह्यात किती भरपाई मंजूर झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 6,86,00,000 रुपये भरपाई मंजूर आहे, तर काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून 22,95,00,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात या दोन्ही ट्रिगर अंतर्गत एकूण भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे 29,81,00,000 रुपये। तर वर्धा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 115,18,00,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून 71,00,000 रुपये। असं वर्धा जिल्ह्यामध्ये या दोन ट्रिगर अंतर्गत एकूण भरपाई शेतकऱ्यांना 115,90,00,000 रुपये मंजूर झाली आहे। आता बघूयात नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 55,94,00,000 रुपये भरपाई मंजूर आहे, तर पीक कापणी प्रयोग या ट्रिगर अंतर्गत 11,00,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। म्हणजेच नागपूर जिल्ह्यात या दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण भरपाई 56,05,00,000 रुपये मिळणार आहे। आता बघूयात भंडारा जिल्ह्याचं काय आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत केवळ 4,00,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। आता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली ते बघूयात। गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 2,98,00,000 रुपये भरपाई मंजूर आहे, तर काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगर अंतर्गत 2,40,00,000 रुपये असे एकूण 5,38,00,000 रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाले आहेत। चंद्रपूर जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये भरपाई मंजूर नसल्याचं दाखवत आहे, म्हणजेच कृषी विभागाने जो अहवाल आमच्यासोबत शेअर केला त्यामध्ये या दोन जिल्ह्याची माहिती नाही आहे। म्हणजे एकतर या जिल्ह्यांना भरपाई मंजूर नाही किंवा मग कृषी विभागाने त्याविषयी माहिती दिलेली नाही आहे। हे होतं विदर्भ आणि मराठवाड्याविषयी। आता बघूयात पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील कोणत्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली आहे। आणि सुरुवात करूयात पुणे जिल्ह्यापासून। पुणे जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 2,89,00,000 रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। पुणे जिल्ह्यात या एकाच ट्रिगरमधून भरपाई मंजूर करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील एका ट्रिगरमधूनच भरपाई मिळणार आहे। पीक कापणी प्रयोग या ट्रिगर अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 95,00,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये बघूयात। सांगली जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 2,78,00,000 रुपये भरपाई मंजूर केली आहे, तर पीक कापणी प्रयोग आधारित 6,00,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये या दोन्ही ट्रिगर अंतर्गत एकूण भरपाई 2,85,00,000 रुपये मंजूर करण्यात आली आहे। आता बघूयात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 7,59,00,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे, तर काढणी पश्चात नुकसान भरपाई 1,12,00,000 रुपये आहे। कोल्हापूर जिल्ह्यात या दोन्ही ट्रिगर अंतर्गत एकूण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे 8,71,00,000 रुपये। सातारा जिल्ह्यामध्ये देखील एकाच ट्रिगर अंतर्गत भरपाई मिळणार आहे। सातारा जिल्ह्यात पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई 4,10,00,000 रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे। नाशिक जिल्ह्यातही पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई 3,00,000 रुपये आहे। धुळे जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना 29,01,00,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। धुळ्यात देखील म्हणजे धुळे जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना एका ट्रिगर अंतर्गतच भरपाई मंजूर झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यात 2 ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 5,05,00,000 रुपये, पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई 3,13,00,000 रुपये आहे। नंदुरबार जिल्ह्यात असे एकूण शेतकऱ्यांना 8,19,00,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। जळगाव जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई 9,00,000 रुपये मंजूर झाली आहे। आता मराठवाड्यातील सर्व जिल्हे झाले, विदर्भातील सर्व जिल्हे झाले, तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील सर्व जिल्ह्यांविषयीची माहिती बघितली। आता बघूयात कोकणातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झालेली आहे। सुरुवात करूयात ठाण्यापासून। ठाणे जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई 7,01,00,000 रुपये मंजूर झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई 68,00,000 रुपये मंजूर झाली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई 1,57,00,000 रुपये मंजूर करण्यात आली आहे। म्हणजेच कोकणातील ज्या 3 जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, या 3ही जिल्ह्यांमध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगर अंतर्गत भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली आहे। आता कृषी विभागाने मार्च महिन्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर केल्याचा जो अहवाल तयार केला होता त्यामधली ही माहिती आहे। आता यामध्ये काहीसे थोडेसे किंचित बदल होऊ शकतात मागे पुढे, परंतु जी रक्कम सांगितली त्यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे। बहुतांश जिल्ह्यांमधील नुकसान भरपाई ही फायनल आहे आणि खरीप 2024 मध्ये शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपये एकूण भरपाई मंजूर झालेली आहे। तसंच काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा होण्याला देखील सुरुवात झाली आहे आणि पुढच्या 4-5 दिवसांमध्ये एकूण सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागाचं म्हणणं आहे। आता तुम्हाला काय वाटतं, आपल्या जिल्ह्यासाठी जी काही विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।